नागपुर में जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया, वहीं उसमें जानकारी दी गई कि शुक्रवार 23 मई को सुबह 11 बजे से शाम 5 बजे तक नागपुर स्थित परवाना भवन में सम्मेलन आयोजित किया गया है, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल मुख्य रूप से मौजूद रहेंगे। इस सम्मेलन में पक्ष प्रवेश, पक्ष मजबूती और आगामी मनपा नगर परिषद ग्राम पंचायत चुनाव के संबंध में विस्तारित रूप से चर्चा की जाएगी। ऐसी जानकारी प्रेस वार्ता में राजू जैन, प्रशांत पवार ने दी है। काँग्रेसने ठरवलं आहे त्या पद्धतीनं हे आपल्या विदर्भाच्या संपूर्ण विदर्भाचा मेळावा आम्ही नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे। यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी आणि आमचे जितके फ्रंटल सेल आदी आहेत ते सर्व कार्यकारिणीला आम्ही आमंत्रित केलेले आहे। महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीमध्ये आम्ही काम करताना शासनाने जे काम केलेले आहे, शासनाने ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये शासनाची जी चांगली परिस्थिती आहे त्या वतीने आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम करत आहोत ते सामान्य जनतापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सदस्यता अभियानाच्या माध्यमातून जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याचं एक काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। आणि जे काही पुढच्या जे आमच्या एकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जे मुख्य उद्देश आहे की आपल्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, विधानसभाचा विकास झाला पाहिजे, पूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे, या धोरणाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस साऊ फुले आंबेडकरच्या विचारातून पुढे जात आहे। आणि हे निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांसाठी, सामान्य जे कार्य करणारे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे। आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता जे पक्षामध्ये ताकदीने आणि इमानदारीने काम करते त्यांच्यामध्ये जोश आला पाहिजे। त्यांनी व्यवस्थित काय काम केलं त्यांच्या आढावा आणि राज्यात आम्ही जे सदस्यता अभियान आमचं सुरू आहे त्या सदस्यता अभियानच्या पूर्ण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे याचा पण आढावा त्या आमचा जो मेळावा आहे त्यामध्ये आम्ही घेणार आहोत। आणि अशा पद्धतीची एक रूपरेखा आहे। याच्यात आणखीन याच्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मंत्री आहेत त्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि माननीय सुनील तटकरे साहेब यांनी जे निर्देश दिलेले आहे मुंबईला की कशा पद्धतीने पुढे एक जसा कोणते मंत्री कशा पद्धतीने येऊन चांगल्या पद्धतीनं हे पूर्ण जे पुढची निवडणूक आहे यामध्ये कशी भूमिका ठेवायची या पद्धतीने ते पण येणार आहे। आणि कोणत्या आमचे सर्व जे आज विदर्भामध्ये आपली उपराजधानीचे स्थान नागपूर हे महत्वाचे स्थान असल्यामुळे नागपूरमध्ये मेळावा आयोजित करून पूर्ण विदर्भामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय भूमिका राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्या पद्धतीने पुढे जाईल याबद्दल हा मेळावा आम्ही ठेवलेला आहे। आणि ज्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक जिल्हा अध्यक्षातून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांचा जे प्रतिसाद मिळत आहे तो एक चांगल्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याचे उपस्थित राहणार आणि चांगल्या पद्धतीचे मेळावा होतील हीच आजची आमची भूमिका आहे। तारा न्यूज के लिए सचिन झुड़ापे की रिपोर्ट। सर्चिंग फॉर द राइट स्कूल फॉर योर चाइल्ड, तो आपकी तलाश होती है खत्म, क्योंकि नागपुर के हृदय स्थल ऑटोमोटिव स्क्वायर स्थित ब्लॉसम स्कूल एंड जूनियर कॉलेज है ना। मॉडर्न इंफ्रास्ट्रक्चर, स्मार्ट क्लासरूम्स, एक्सपीरियंस टीचर्स और स्टूडेंट्स का ऑलराउंड डेवलपमेंट, सब कुछ एक ही जगह। Admissions are open now from nursery to junior college. Call them on 9890158323 and 9834923458. Blossom School and Junior College near Automotive Square opposite Nari Telephone Exchange, Ring Road, Nagpur. Mail address blossomschoolnagpur23@gmail.com. Blossom School, where learning blossoms with values.